नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. ते सोनम वांगचुकचं तिकडं प्रकरण अत्यंत चिघळवलं जातंय. काय म्हणतोय मी? व्यवस्थित ऐका. व्हिडिओ नीट पहा, तुम्हाला समजेल की काय नक्की चालू आहे या देशामध्ये आणि काय होणार आहे पुढच्या 10 दिवसामध्ये. जे असं काही होणार आहे ना, की ज्याकडे जर आपण लक्ष दिलं नाही ना, तर येणाऱ्या काळामध्ये नेपाळपेक्षा गंभीर स्थिती या देशामध्ये तयार होईल. सोनम वांगचुक आणि ते काय वांगचुक की वांगडू फिंगडू कोण ते, आणि तो आपला अभिजित दिपके, ही सगळी लोक ज्या पद्धतीनं आता या प्रोटेस्टला किंवा या सगळ्या त्यांच्या आंदोलनाला एक वेगळं वळण देत आहेत ना, ते वळण थोडंसं समजून घेणं फार महत्वाचं आहे. मोठमोठी लोक या सगळ्या संदर्भामध्ये बोलतायत आणि सांगतायत की सोनम वांगचुकला जर काय झालं तर ते कोण आहेत ती सांगायची तुम्हाला काही गरज नाहीये. तर आम्ही बघून घेऊ, आम्ही दाखवून देऊ, आम्ही हे करू, आम्ही ते करू. ऐकून घ्या थोडंसं. या सोनम वांगचुकचे जे वडील होते ना, ते काँग्रेसचे खासदार होते. त्याच्यामुळं यांच्या घराची सगळी विचारसरणी अशी आहे. लेह आणि या सगळ्या परिसरामध्ये पहिल्यापासून यांची विचारसरणी ही काश्मीरी लोकांशी अत्यंत मिळती जुळती, म्हणजेच काय तर देशविरोधी विचारसरणी या सगळ्या लोकांची. आता या सोनम वांगचुकला कसा काय तिच्या आयला पुरस्कार आणि या सगळ्या सायंटिस्ट असल्या काही गोष्टी लावल्या जातात किंवा संदर्भ त्यांच्या सगळा जोडला जातो ते काही समजत नाहीये. पण काँग्रेसच्या काळामध्ये त्याचे वडील राजकारणात असल्यामुळे कारणाने या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. कारण तेव्हा काँग्रेसला आपले भिकल्या धेंडा असोत किंवा अशी अनेक अतिसामान्य लोक जी समाजातून काहीतरी करण्यासाठी धडपडतात, अख्खी हयात घालवतायत, जी आज मोदी सरकारला सगळी लोक दिसत आहेत. त्याच्यामुळे त्यांना पुरस्कार आणि त्यांना पद्मश्री आणि या सगळ्या गोष्टी अवॉर्ड मिळतात. ते काँग्रेसच्या काळामध्ये कधी मिळाले नाहीत. काँग्रेसच्या काळामध्ये या लोकांनी आतंकवाद्यांना, देशविरोधी विचार करणाऱ्या लोकांना पुरस्कार दिलेत. याचा अर्थ यांची विचारसरणी काय दर्जाची होती समजेल तुम्हाला. आता हा सोनम वांगचुक आहे ना, याची जरा विचार ऐका की याचे विचार काश्मीर बद्दल काय, की त्याचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाला प्रत्येकाचा अधिकार आहे. मग तो काश्मीरलाही अधिकार आहे. त्याचं असं म्हणणं आहे की या काश्मीर आपल्या देशाचा भाग नाहीये, तो मुसलमानांचा किंवा तो एक स्वतंत्र देश आहे किंवा तो पाकिस्तानचा भाग आहे. हे अकलीचे तारे तोडणारे आपले सोनम वांगचुक. कोई भी इलाका खुश होना चाहिए, वो जहाँ चाहे जाने चाहिए. तो इसीलिए आपने सुना होगा रेफरेंडम्स होते हैं, प्लेबिसाइट्स होते हैं. तो अगर ऐसा सबका विचार है तो फिर कश्मीर में क्यों नहीं. तुम्हाला त्या दिपकेबद्दल सांगितलं तो कोणाचा आहे. तो आपचा पोरगा आहे. तो आपचा पहिलं सोशल मीडिया असो या सगळ्या गोष्टी हँडल करायचा आणि तो एका वेगळ्याच विचारसरणीचा मुलगा आहे. आपल्याला काय सांगायची गरज नाहीये. तो आपल्या मराठी असला तरी आत्ताच्या घडीला या देशामध्ये जी काही दलित बांधव आहेत ना, ते सगळे हिंदू विरोधी आहेत. आत्ताच्या घडीला जे देशामध्ये काही दलित बांधव आहेत ना, ते अर्ध्यापेक्षा जास्त लोक ही हिंदू विरोधी आहेत आणि त्यांच्याच मतांचा किंवा त्याच विचारसरणीचा हा व्यक्ती आहे. हिंदूंचा विरोध म्हणजेच बीजेपीचा विरोध. त्यांना असं वाटतं की बीजेपी ही हिंदूंची पार्टी किंवा बीजेपी हिंदूंसाठी लढते, तर निश्चित लढते. जर काँग्रेस जर या आतंकवाद्यांचा विचार करत असेल, मुसलमानांचा विचार करत असेल, तर मोदीने हिंदूंचा विचार केला तर काय काय नक्की दुखतं यांचं मला तेच काही समजत नाही. का नाही करायचा? अहो करायचा का नाही? महात्मा गांधींना लोक जे का शिव्या घालतात तुम्हाला माहिती आहे का? त्यांच्यावरती टीका केली जाते कारण असा एकमेव देश आपला भारत त्यांनी असा ठेवला की जिथे ही सगळी डाव्या विचारसरणीची लोक, वामपंथी, ही सगळी लोक इथं आणून भरून ठेवली, जेणेकरून हा देश जोपर्यंत राहील तोपर्यंत हा हातल्यात धुमसत राहील. आणि हे करण्याचं काम महात्मा गांधींनी केलं. म्हणून मी नाही सांगत, बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः त्यांच्या भाषणांमधून नथुराम गोडसेंचा जय जयकार केला. गोपाळ गोडसे वगैरे सगळे बंधू, तुमचा नथुराम, त्यांनी महात्मा गांधींना उडवलं. वेडा म्हणून नाही, त्याच्या मागे विचार होता. देशाची फाळणी केलीच तर केलीत, पण पुन्हा 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 त्यांच्या बोडक्यावरती, या लांड्यांच्या बोडक्यावरती तुम्ही 55 कोटी घातलेत. असोत, नीटचा पेपर फुटला आणि त्याच्यावरती आंदोलन आहे, पण त्याच्या आंदोलनाच्या मागून ज्या काही गोष्टी चाललेत ना, ते तिथले जे प्रोटेस्टर आहेत आणि जी खरी तरुण पोरं आहेत, जी खरी विद्यार्थी आहेत, ज्यांना नीटसाठी म्हणून ती एलिजिबल आहेत किंवा ते आता बसणार आहेत, परीक्षा देणार आहेत किंवा दिलेली आहेत, ती लोक ज्या त्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये गेल्यानंतर त्यांना काय एकदा जाणवतं, एकदा त्यांच्या तोंडून ऐका. आजादी 1947 में मिल गई थी, बीजेपी से क्या आजादी चाहिए और आरएसएस से क्या मतलब है इनका. हम स्टूडेंट्स यहाँ खड़े हैं, हम नीट के लिए खड़े हैं, पेपर लीक ना हो, हमारा फ्यूचर सिक्योर रहे, हम इसलिए खड़े हैं. अब हमारी आवाजों के बीच आरएसएस मुर्दाबाद के नारे लग रहे हैं, तो फिर ये हमारे को सामने रख के ये अपनी रोटियां सेकी जा रही हैं और कुछ नहीं. यांचं आंदोलन कशाच्या विरोधात आहे? धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. नीटच्या परीक्षेच्या विरोधात विद्यार्थ्यांचं जीवन किंवा विद्यार्थ्यांचं आयुष्य जे काही सगळ्या गोष्टी त्यांचं वाटळ होतंय त्याबद्दल यांची सगळी आंदोलन, ही सगळी भूमिका आहे. आम्ही त्या भूमिकेच्या समर्थनार्थ आहोत, तुमच्या समर्थनार्थ नाही, त्या भूमिकेच्या समर्थनार्थ आहोत की ठीक आहे, या सगळ्या गोष्टींवरती बोललं पाहिजे, या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत. पण हे सोनम वांगचुक एका 2023च्या ट्विटमध्ये स्वतः धर्मेंद्र प्रधानांचं कौतुक करताना दिसत आहेत. हे जे ट्विट तुम्ही पाहताय, एकदा जरा व्यवस्थित ट्विट पहा आणि तोच आज माणूस धर्मेंद्र प्रधानांच्या विरोधात उभा राहतोय. यांना नीतिमत्ता आहे का कुठल्या गोष्टीची?
त्या माणसानं नीतिमत्ता आहे. त्यांच्या स्टेजवरती येणाऱ्या प्रत्येक माणसाकडे जरा एकदा नीट बघा, हे नक्की कोण आहेत. यासीन मलिकची गर्लफ्रेंड म्हणजे ती अरुंधती रॉय की कोण असं म्हटलं जातं, ती गर्लफ्रेंड वगैरे काय असेल. तो आता यासीन मलिक कोण, तर जम्मू काश्मीर मधला एक मोठा आतंकवादी ज्यानं आपल्या हजारो जवानांना आतापर्यंत मारलंय, असा तो यासीन मलिक. आणि त्याची ही गर्लफ्रेंड अरुंधती रॉय, जिला काँग्रेसच्या काळामध्ये साहित्यिका नसला काय पुरस्कार मिळाला, ती सांगते की काश्मीर हा भारताचा हिस्सा नाहीये. Kashmir has never been an integral part of India. त्यानंतर ही एक बाया येते, ती सांगते की अल्लाह अल्लाह नाम घ्या. बघा ना, म्हणजे काय विचारसरणी काय आहे सगळ्या लोकांची. बस नाम रहेगा अल्लाह का. तो इमाम शर्जील आणि उमर खालिद यांचे सपोर्टर, ते सगळे JNUची हे डफली गँग सगळी हरामखोर, ती सगळी लोक याच्यामध्ये सामील होत आहेत, याच्या स्टेजवरती येत आहेत. तो भडवा एक कोण, तो नाचा, तो नाचणारा, तो धैया का फैया कोण, तो येऊन आपल्या हिंदू देवी देवतांविषयी काय 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 बोललं जात आहे. यहाँ पर जो प्रोटेस्ट हो रहा है 3 दिन से हो गया अनशन पर, और गवर्नमेंट का कोई टेक नहीं आया है, ठीक है. और आप लोग इतनी धूप में, कड़ी धूप में, आप तो चलिए भगवान भी आपके साथ है, थोड़ा मौसम उन्होंने बातें कर दिया है. भाई इतनी उमस हो तो रही है, नहीं धूप कम कर दी, और भगवान ने आज धूप कम कर दी, फिर जो इतने दिन से धूप चल रही है वो कौन कर रहा था? हाँ. हाँ? मतलब भगवान भी बिल्कुल मोदी जी जैसा क्रेडिट जी भी है हाँ. कि एक दिन छांव हो गई तो भगवान ने कर दी, और बाकी दिन फिर जो धूप थी भाई, फिर वो धूप कौन कर रहा था? क्या भगवान एनिमल फिल्म के रणविजय जैसा सैडिस्ट हो सकता है? ये तो ऐसा हुआ कि भगवान ऐसा सैडिस्ट है कि ओ आओ मेरे चाटुकार, मेरे चरणों का पानी पियो. नाम क्या? दक्ष प्रजापति. और उसकी बेटी कौन? सती. सती एक दिन इंस्टाग्राम चला रही, सामने आई प्रोफाइल शिव की. शिव कौन? अपने हरियाणा का चोरा, देसी बंदा. ऐसे एक बार ठंड लग रही, वहां पे देखा शमशान घाट में चिता जल रही है, उसके आगे बैठ के हाथ सेकने लग गया, राख अपने ऊपर लगा ली. तो सती तो फुल इंप्रेस, यार क्या कूल बंदा है. बोली डैडी मुझे तो इसी से शादी करनी है. ये पूजा वो पूजा, ये सब क्या है? कृपा की भीख के लिए. तो कुणाल कामरा एक हरामखोर आज तिथं गेलाय आणि त्याने देखील वल्गनात्मक गोष्टी, नीता के पति का नाम ले लेके नीता के पति का काम कर रहे हैं. म्हणजे काय झालं माहितीये का, चारही बाजूंनी फक्त साला हिंदू धर्माला टार्गेट केलं जात आहे. कधीतरी या साल्यांना ठोकले पाहिजेत, भर मैदानात आणून ठोकले पाहिजेत, त्याशिवाय यांना समजणार नाही की हिंदू असलेल्या घातलेल्यांचा काय हाल होतात ते. आणि तुम्ही सांगता या सोनम वांगचुकच्या मागे देशानं उभं राहावं, त्या जोड्याने हाणला पाहिजे चायला या असलेल्या लोकांना, जोड्याने हाणले पाहिजे देशविरोधी विचार करणाऱ्या लोकांना. यांना देशाचा नेपाळ करायचा आहे. अरे देशाचा नेपाळ करायचा आहे, या देशाच्या सीमेवरती उभ्या असणाऱ्या त्या जवानांना माहीत देखील नसेल की असली घाणेरडे विचारसरणी आतमध्ये बसले आणि त्यांना सेफ ठेवण्यासाठी आपण हातामध्ये बंदुका घेऊन बसलोय. म्हणजे त्यांच्या घरी बसलेल्या लोकांना आज माझ्या ह्याची बातमी येते की काय होतंय की या सगळ्या धाकधुकीमध्ये बसणारी ती लोक आणि तो जवान बिचारा तिथं सीमेवरती बसलाय. म्हणजे ही लोक देशविरोधी विचार करून आपल्या जवानांची देखील यांना किंमत नाही. म्हणजे साधं उदाहरण घ्या ना, या कॉक्रोच जनता पार्टीचे फॉलोअर्स घ्या ना, आपल्या इंडियन आर्मीच्या पेजचे फॉलोअर्स घ्या, विचार करा की आपल्या लोकांना किती निष्ठा आपल्या देशाविषयी. हे दिसून येतं आजकाल, हे सोशल मीडियातूनच दिसून येतं. यांना वाटतं की आपल्या देशाचा नेपाळ करावा. म्हणजे काय, देशातली जी काही साधन संपत्ती आहे तिला जाळून पळून या देशाचं वाटोळ करून सगळ्या मीडियामध्ये काय दिसलं पाहिजे की बघा 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 आपला देश कसा अस्थिर आहे आतल्यात. हे यांना करायचंय, हे यांना घडवून आणायचंय. कशासाठी घडवून आणायचंय, तर फक्त मोदी आणि भाजपची सत्ता यांना घालवायची. बरं गेली मी म्हणतो भाजपची सत्ता, काय काँग्रेस असं दिवे लावणार आहे? जे 60 वर्षात लावले नाहीत ते या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये काय यांना दिवे लावायचे? यांना काही दिवे बिवे लावायचे नाहीयेत. यांना फक्त मुस्लिम राष्ट्र या देशाला करायचंय. आमचा तरुण या देशातला काय करतोय, फोन घेतलाय आणि सपोर्ट करताय त्या सगळ्या लोकांना. अरे बघा बाबांनो, एकदा बघा, जरा एकदा विचार करून व्यवस्थित विचार करा या सगळ्या गोष्टींचा बाबांनो, की तुम्ही नक्की कुणाला सपोर्ट करताय. जे देशद्रोही आहेत, जे देशाच्या विरोधात विचार करणारी लोक आहेत, त्यांना तुम्ही कॉक्रोच जनता पार्टीने या असल्या गोष्टी म्हणून सपोर्ट करताय. उद्धव ठाकरे सपोर्ट करतात. अरे विचार करा, बाळासाहेबांची भाषणं काढून बघा. मी 10 वेळा त्या उद्धव ठाकरेंना सांगत असतो, बघा जरा कुणाला सपोर्ट करताय तुम्ही. इतके देखील वाहत जाऊ नका. तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःचे नाहक सगळ्या गोष्टी संपवून टाकताय. शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे. आणि ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल, तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच. जोपर्यंत मोदी किंवा भाजप सरकार या देशामध्ये आहे तोपर्यंत त्या बाहेरच्या संघटना या सगळ्या देशाला वाकड्या नजरेने पाहणार नाहीत. पण ज्या दिवशी काँग्रेस या सत्तेवरती चढेल ना, बघा तुम्ही हे किती उन्माद करतात ते बघा तुम्ही. फक्त माझा शब्द आहे तुम्हाला. असूच आपण निश्चित कधी ना कधीतरी भाजपची सत्ता जाईलच. त्यावेळेला बोलायला असूच आपण निश्चित बोलूया सगळ्या विषयावरती की नक्की काय होईल. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर सगळ्या मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये फटाकड्या लावल्या जातील, फटाके लावले जातील. मग धमक्या येऊ लागतील दुसऱ्या दिवसापासून की आम्ही राम मंदिर उडवू, राम मंदिराच्या परिसरामध्ये आम्ही बॉम्ब लावलाय, आम्ही अमरनाथ यात्रेवरती बिंदास गोळीबार करू. बिंदास सोशल मीडियावरती येऊन धमक्या दिल्या जातील. बाहेरचे लष्कर येतोय बा, ISIS सारखी, किंवा या काश्मीरमध्ये या जवानांवरती तुटून पडतील, यांना काही फरक नाही पडणार म्हणतील. आता इतकी वर्ष आळपलेत ही सगळी लोक, 15-20 वर्ष. त्याचा कुठेतरी राग काढायचा म्हणून
करून या सगळ्या बेभाग सगळ्या गोष्टी केल्या जातील आणि त्याच्यामध्ये तुमचे आमचे जवान मारले जातील, त्याच्यामध्ये कितीतरी देशाची हानी झाली होईल येणाऱ्या सगळ्या गोष्टींमध्ये. अरे विरोधक कसा असावा त्या बाहेरच्या देशांकडून एकदा शिका. अमेरिका असो, इस्रायल असो किंवा बाकीचे सगळे देश असतील, हे त्यांच्या देशामध्ये विरोध सत्तेतल्या बसणाऱ्या सरकारला करतात, निश्चित करतात. पण जेव्हा देशाची गोष्ट येते ना, तेव्हा ही सगळी लोक एक साथ उभी राहतात. सगळी लोक एक साथ उभी राहतात. आपल्यासारखे आपल्या या भांडगुळांसारखे ऑल आईज आणि राफा बिपा या असल्या गोष्टी, म्हणजे तिकडं काय घडतंय या सगळ्या गोष्टीचं दुःख यांना इथं होतं. तो इराणचा तो मारला गेला त्याचं दुःख या सगळ्या लोकांना इथं होतं. पण आपले जवान कितीतरी मारले जातात, पण त्यांच्याविषयी एकदा देखील हे असता हरामखोर लोक दाखवत नाहीत. काही यांना पडलेलं नाहीये, काहीही यांना पडलेलं नाहीये. म्हणून मोठे मोठे तज्ज्ञ सांगून गेलेत की या देशामध्ये जेव्हा युद्ध होईल ना, तेव्हा एक युद्ध सीमेवरती होईल आणि दुसरं युद्ध या देशाच्या आतमध्ये होईल. ही खरी परिस्थिती आपल्या देशाची आहे. पण आपण जागे होणार नाही आहोत, आपण निश्चित जागे होणार नाही आहोत. मोठ्या मोठ्या संघटना, म्हणजे दलित देखील मोठ्या मोठ्या संघटना हिंदूंविरोधात व ब्राह्मणवादाच्या विरोधात आडून हिंदूंना कसं खच्चीकरण करायचं त्याच्यावरती तुटून पडलेत. मुस्लिम तिकडून तुटून पडलेत, ख्रिश्चन इकडून तुटून पडलेत. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये साम्राज्यावरती जसे हे सगळ्या साथीच्या साथी शाया सगळ्या तुटून पडल्या होत्या ना, तशा पद्धतीची गोष्ट आज व्हायला लागली. हिंदू प्रत्येकांना हळूहळू हातात घ्यायचं. आता ती पंढरपूरच्या वारीच्या मागून यांची धम्मवारी निघाली. ते म्हणतात विठ्ठलाच्या मग आमचा बुद्ध आहे. त्याच्यातून समाजात तेढ निर्माण केलं जातं. हळूहळू हे पायंडे पाडले जात आहेत, जेणेकरून येणाऱ्या 100 वर्षानंतर 200 वर्षानंतर त्याच्यावरती आपला हक्क सांगता येईल की बघा आम्ही 200-250 वर्षापासून हे करतोय. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हिंदू नाहक मारला जाईल, आपल्या देशाचं वाटोळं होईल. हा इथला हिंदू जो इथल्या धर्माला मानणार आहे ना, तो देशाला देखील त्याच्यापेक्षाही सर्वतोपरी मानणार आहे. पण ही असली हरामखोर लोक, जे असले आंदोलन करून असल्या खाणेरड्या विचारसरणीची लोक, हे देशासाठी कधीही घातक आणि घातकच आहेत. त्याच्यामुळे या मगरीचे अश्रू गाळणाऱ्या या वांगचूक फंगचूकला आणि त्या अभिजित दिपकेला ना, त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे, निश्चित दाखवून दिली पाहिजे. तुम्हाला नीटचं आंदोलन करायचंय ना, ते नीटच करा. फालतू गोष्टींमध्ये हात घालू नका. तुम्ही त्या स्टेजवर येऊन हे सगळे देशद्रोही घाणेरडी लोक नको तसल्या गोष्टी जर बोलत असतील आणि ते जर दुसऱ्यांना त्या सगळ्या चिथावणी करून भाषा जर वापरत असतील, तर माझं सरकारला हात जोडून विनंती आहे, या सगळ्यांना गोळी घालून साल्यांना उडवून टाका. कारण हे देशद्रोही पिल्ले या देशामध्ये राहता कामा नयेत, जे साले इथलंच खातायत आणि इथंच येऊन गरळ ओकतायत. यांना एकच शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भाषेत, तो म्हणजे यांचा कडेलोट. याच्या व्यतिरिक्त त्यांना काही साल्यांना ठेवू नयेत. त्यामुळे असल्या नमक हरामांना घाणेरड्यांना तुम्ही फसवू नका, बळी पडू नका. यांना काहीतरी वेगळं घडवायचं, यांना काहीतरी विचित्र घडवायचं आहे, देशामध्ये हाककार उडवायचा आहे. पण नरेंद्र मोदी आणि सगळं सरकार बसलेलं आहे. यांना ताणून जेव्हा हनतील ना रस्त्यांवरून, तेव्हा यांचा सगळा माज यांच्या याच्यातून निघून जाईल. एवढंच फक्त मला सांगायचं तुम्हाला.